ओके, सो लेट्स स्टार्ट. आपल्याला काय चालू करायचं आहे? एमसीक्यू प्रॅक्टिस सेशन. जे आपण सब्जेक्ट कंप्लीट करत आलेलो आहोत त्या सब्जेक्टचे एमसीक्यूज. आणि हे जे एमसीक्यू प्रॅक्टिस सेशन आहे यामध्ये डिस्कशन पण असेल. म्हणजे जे 4 ऑप्शन आहेत त्या 4 ऑप्शनचं डिस्कशन, त्याच्याशी रिलेटेड काही ज्या गोष्टी असतील, म्हणजे यातून एक प्रकारे तुमची परत रिव्हिजन होणार आहे. जी रिव्हिजन करायचा कंटाळा तुम्हाला येतो ते एमसीक्यू मधून कशी रिव्हिजन करायची हे आपण बघणार आहोत. एमसीक्यू घेताना आपण स्टार्ट करणार आहोत ईएससी प्रिलिम्सच्या एमसीक्यू पासून. ईएससी प्रिलिम्सचे एमसीक्यू का? कारण तुम्हाला माहिती आहे की जो ट्रेंड आता चालू आहे सध्या एक्झाम मध्ये क्वेश्चन्स विचारण्याचा, की स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन येत आहे किंवा मग कन्सेप्च्युअल क्वेश्चन थोडे जास्त येत आहेत काही सब्जेक्ट्स मधनं. जसं जिओटेक एन्व्हायरमेंट ह्या सब्जेक्टचे क्वेश्चन्स तुम्ही बघितले असतील. हे जे क्वेश्चन्स आहेत हे नक्की येता कुठून आहेत आणि जर आले तर त्यांना टॅकल कसं करायचं, त्यांचं अनालिसिस कसं करायचं ते आपण बघत जाणार आहे. सो आपण स्टार्ट करणार आहोत वन बाय वन सब्जेक्ट. आता बऱ्याच जणांनी केलेले असतील काही एमसीक्यूज, तरी रिव्हिजन मधून सेशन अटेंड करायचंय. तुम्ही एमसीक्यू म्हणून सॉल्व्ह केलेलं असेल पण नक्कीच तुम्हाला या सेशन मधून थोडं एक्स्ट्रा नक्की मिळेल. आपण स्टार्ट करणार आहोत टेक्स्ट पासून. तो पहिलं जे चॅप्टर आहे ESC चे सगळे एमसीक्यू आपण घेणार आहोत. पहिलं चॅप्टर आहे तुमचं प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. ओके, आन्सर माहिती असेल बघा. असे क्वेश्चन्स घेतलेले पण आहेत. पहिलाच क्वेश्चन बघा प्रॉपर्टीज ऑफ सॉइलचा काय आहे. टाइप ऑफ सॉइल लिस्ट दिलेली आहे आणि मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन आणि डिपॉझिशन विचारलं आहे. हे एमसीक्यूज तुम्ही बघितलेले आहेत, जनरली विचारले पण आहेत. मॅच द फॉलोइंग साठी येत आहे. तर मॅच द फॉलोइंगचा क्वेश्चन आल्यानंतर काय करायचंय, जे तुम्हाला येतं त्याच्या समोर तो ऑप्शन लिहून द्यायचा. जे नाही येत ते ऑटोमॅटिकली मॅच होऊन जातं. सो वन बाय वन बघू आपण. लॅकुस्ट्राईन सॉइल कुठे फॉर्म होतात ह्या, आणि ज्यांना आन्सर माहिती त्यांनी पटपट कमेंट करत चालला. ह्या लॅकुस्ट्राईन सॉइल्स कुठे तयार होतात? लॅकुस्ट्राईन सॉइल्स, येस, लॅकुस्ट्राईन सॉइल्स याचा आन्सर हा बी. डायरेक्ट ऑप्शन कमेंट करा बी. त्यानंतर ॲल्युव्हियल सॉइल्स, बी म्हणजे 2. काय अर्धी आन्सर बी आहे असं म्हणते का तू? ओके, आन्सर बी आहे असं म्हणते या एमसीक्यूचा. ठीक आहे. हम्म. नाही, आन्सर तर आहेच, बट मला काय सांगायचंय, लॅकुस्ट्राईन सॉइल कुठे फॉर्म होतात? रिव्हर मध्ये. रिव्हर मध्ये फॉर्म होतात का लॅकुस्ट्राईन सॉइल? नाही, लॅकुस्ट्राईन सॉइल कुठे तयार होतात? लेक्स मध्ये. रिव्हर कुणीतरी आन्सर दिलं होतं. कोणी रिव्हर आन्सर दिलं? महेशनेच आन्सर दिलं, रिवेश. ठीक आहे. ओके, ॲल्युव्हियल सॉइल कुठे फॉर्म होतात? रिव्हर मध्ये. एओलिन सॉइल्स कुठे फॉर्म होतात? विंड मध्ये. आणि मरीन सॉइल्स कुठे तयार होतात? सी वॉटर मध्ये. सो एच 3, बी ॲल्युव्हियल, रनिंग वॉटर म्हणजे 2, एओलिन म्हणजे विंड, विंड तुमचा वाला आहे 1, आणि मरीन सॉइल जे आहे ते आहे सी वॉटर. 3 2 1 4, 3 2 1 4 कुठे? 3 2 1 4. सो बी इज द करेक्ट आन्सर. ओके, बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. ओके, मग आता मरीन सॉइल तुम्हाला मिळाल्या. कोण अनम्यूट कोण करते? म्यूट करा बरं सगळ्यांनी. ठीक आहे, झाले सगळ्यांचं म्यूट. ठीक आहे. हा, सो कुठे होतं आपण? ठीक आहे. मी आता काही क्वेश्चन्स विचारणार आहे. म्हणजे असं नाही की एमसीक्यू प्रॅक्टिस म्हणजे हे झाला एमसीक्यू आन्सर आलं, कारण तुम्ही तर सॉल्व्ह करताच आहे, पण मला रिव्हिजन पण घ्यायची तुमची याच्यामधून. लॅकुस्ट्राईन सॉइल. ओके, लॅकुस्ट्राईन सॉइल तुमच्यावाल्या रनिंग लेक वॉटर मध्ये, म्हणजे लॅकुस्ट्राईन आणि तुमची वाली एलुवियल सॉइल जी आहे ही वॉटर मध्ये डिपॉझिशन झाल्यामुळे तयार होते. आणि वॉटर मध्ये डिपॉझिशन तयार होतं फक्त स्टँडिंग वॉटर असेल लेक त्या लॅकुस्ट्राईन सॉइल, आणि रनिंग वॉटर असेल ॲल्युव्हियल. एओलिन सॉइल ज्या आहेत ह्या एओलिन सॉइल विंडमुळे होतात, हे सगळ्यांना माहिती. मी पुढचा क्वेश्चन विचारतो की एओलिन सॉइल विंड डिपॉझिटमुळे तयार होतात, बट त्या जर कॅल्शियम कार्बोनेटेड असतील, कॅल्शियम कार्बोनेट एओलिन सॉइलच, बट कॅल्शियम कार्बोनेट जर त्यामध्ये प्रेझेंट असेल तर त्या सॉइलला कोणती सॉइल म्हणतात?
एमसीक्यू वरनं रिव्हिजन कशी करायची असते हे तुम्हाला सांगतोय. जर एओलिन सॉइलच आहे बट त्या सॉइलमध्ये कॅल्शियम कार्बोनेट प्रेझेंट असेल तर त्या सॉइलला कोणती सॉइल म्हणतात? लुईस सॉइल. व्हेरी गुड. लुईस सॉइलचं अजून एक नाव काय होतं? कोलॅप्सिबल सॉइल. आठवत असेल तर येस, लुईस सॉइललाच कोलॅप्सिबल सॉइल म्हणतो. आणि हे कोलॅप्सिबल सॉइलचाच आपण कोलॅप्स पोटेन्शियल देखील बघितलेला होता. येस, 0 to 5, 5 to 10, 10 to 20, ग्रेटर दॅन 20. मॉडरेट प्रॉब्लेम, लेस सेव्हिअर, सेव्हिअर आणि मॉडरेट ते जे आहे ते बघितलं होतं. त्यानंतर मरीन सॉइल आहे. बट ही मरीन सॉइल जर कॅल्शियम कार्बोनेटने फॉर्म झाली असेल तर तिला कोणती सॉइल म्हणतात? व्हेरी गुड पूजा. मार्ल सॉइल. हे कॅल्शियम कार्बोनेट कुठून आलं? तर अॅनिमलच्या बोन्स मधून आलं होतं. येस, करेक्ट. सेकंड न्यूमेरिकल, लिक्विड लिमिट अँड प्लास्टिक लिमिट. हे असे न्यूमेरिकल तुम्ही बघितले असेल, रिसेंट एक्झाम दिल्या असतील, आलेले पण आहे. लिक्विड लिमिट आणि प्लास्टिक लिमिट ऑफ द सॅम्पल. लिक्विड लिमिट आहे 65%, प्लास्टिक लिमिट आहे 29%. द पर्सेंटेज ऑफ द सॉइल फ्रॅक्शन with grain size finer than 0.002 mm is 24. पर्सेंटेज फ्रॅक्शन कशापेक्षा दिलेलं आहे? फायनर दॅन 0.002. ऍक्टिव्हिटी रेशो ऑफ द सॉइल सॅम्पल. काय विचारलेली आहे तुम्हाला या ठिकाणी? ऍक्टिव्हिटी विचारलेली आहे. ओके, ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी विचारलेली आहे. तुम्हाला अटेम्प्ट कसा करायचा क्वेश्चन शिकवलंय. ज्यावेळेस न्यूमेरिकल येतं, न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना गिव्हन काय आहे हे बघत बसायचं नाही. जे विचारलेलं आहे त्याचा फॉर्म्युला तुम्हाला येतो का हा प्रश्न आधी स्वतःला विचारायचा. इथे विचारलेली आहे ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय असतो? व्हॉट इज ऍक्टिव्हिटी? Activity is nothing but is equal to plasticity index divided by percentage of clay. Yes or no? Activity is equal to plasticity index divided by, very good Pooja, percentage of clay. पर्सेंटेज ऑफ क्ले काय असतं? जे पार्टिकल 2 मायक्रॉन पेक्षा छोटे असतात त्यांना आपण क्ले म्हणतो. दॅट मीन्स पर्सेंटेज फायनर दॅन 2 मायक्रॉन. ओके, पर्सेंटेज फायनर दॅन 2 मायक्रॉन. मग आयपी काय असतो? व्हॉट इज प्लास्टिसिटी इंडेक्स? लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट. लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट डिवायडेड बाय पर्सेंटेज ऑफ क्ले. पर्सेंटेज ऑफ क्ले इज हाऊ मच इन दिस केस? 24. पर्सेंटेज मध्येच व्हॅल्यू पुट करायची. बरेच जण काय करतात, हा जो 24 आहे इथे 0.24 घेतात, ही मिस्टेक होते. 0.24 घ्यायचा नाही, पर्सेंटेज क्ले म्हटलेलं आहे ना, म्हणून डिवायडेड बाय पर्सेंटेज क्लेच घ्यायचा. ओके, सो डिवायडेड बाय 24. What is liquid limit? Liquid limit is 65 minus 29 divided by how much? 24. What is this value? 36. 36 divided by 24. आणि हे न्यूमेरिकल येऊ शकते. कॅल्क्युलेशन काही एवढे अवघड नाहीये. 12 3 36, 12 2 24, 3/2 म्हणजे 1.5. सी इज द करेक्ट ऑप्शन. आता क्वेश्चन विचारतो मी तुम्हाला. ऍक्टिव्हिटी याची 1.5 आहे. ही इनऍक्टिव्ह सॉइल आहे, नॉर्मल इनऍक्टिव्ह सॉइल आहे की ऍक्टिव्ह सॉइल आहे? काय आहे? ऍक्टिव्ह सॉइल आहे. पटपट सांगता येईल. लेस दॅन 0.75 असेल तर तिला आपण काय म्हणतो? लेस दॅन 7.75 असेल त्या सॉइलला आपण काय म्हणतो? इनऍक्टिव्ह. त्यानंतर 0.75 टू 1.25 असेल तर, 0.75 टू 1.25 असेल तर नॉर्मल सॉइल, आणि ग्रेटर दॅन 1.25 असेल तर ऍक्टिव्ह सॉइल. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट वन, द गिवन फिगर इंडिकेट्स द वेट्स ऑफ द डिफरंट पिक्नोमीटर्स. हे आहे एमटी पिक्नोमीटर W1. हे आहे पिक्नोमीटर प्लस ड्राय सॉइल W2. याच्यामध्ये वॉटर ऍड केलं W3. आणि त्यानंतर काय आहे असणार आहे तुमचं पिक्नोमीटर 4 W4. इथे काय विचारलं आहे या क्वेश्चन मध्ये? क्वेश्चन बघूया. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द सॉलिड्स इज गिवन बाय. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. येस महेश. महेशने जे ऍक्टिव्हिटी मध्ये अजून कमेंट केली आहे की ऍक्टिव्हिटी केओलिनाइटची 0.4 to 0.5 असते, इलाइटची 0.5 to 1 असते, मोंट मोरेलाइटची 1 to 7 असते. अजून एक गोष्ट सांगायची, रिव्हिजन सेशन आहे, एमसीक्यू सेशन आहे, नोट्स घेऊन कुणीच बसायचं नाही. ओके, अँसर येत असेल तर ओके, नसेल येत तर नाही, पण समोर नोट्स उघडून ठेवायच्या आणि अँसर कधीच नाही, हे रिव्हिजन सेशन मध्ये कधीच नाही करायचं, कारण तुम्हाला इथे ब्रेनला चॅलेंज देऊन आठवायच्या आहे गोष्टी. ओके, जे जे पार्ट आहे ते पटपट, आता मी काही बघायला नाहीये, तुम्ही नोट्स घेऊन बसले आहात, कुठे तुम्ही कसे कमेंट करताय, जे जे पार्ट आहे ते कमेंट करत चालायचं पटपट. याने काय होणार आहे? टाईप केल्यामुळे तुमची प्रॅक्टिस होणार आहे, तुमच्या डोक्यामध्ये जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, की तुम्हाला आठवायच्या आहे गोष्टी. नाही आठवते तरी चालेल, आपल्याला काही ते एक्झाम देत नाही आपण, आणि त्यामुळे तुम्हाला कळणार पण आहे की हे मला आठवत नाहीये. जे आठवलं नाही ते उद्या तुम्हाला बघायचं आहे, पुन्हा रिव्हाइज करायचं आहे. त्यामुळे नोट्स घेऊन कोणीच बसायचं नाही. नेक्स्ट क्वेश्चन, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी विचारली आहे सॉलिडची. सॉलिडच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला तुम्हाला शिकवलेला होता ज्यावेळेस, हा डायरेक्ट ऍज इट इज क्वेश्चन आलेला आहे. हा W1, W2, W3 आणि W4. ऑप्शन बघा आणि आन्सर सांगा. व्हॉट विल बी द आन्सर?
बघा, ऑप्शन ए आणि ऑप्शन सी येईल का? ऑप्शन ए आणि ऑप्शन सी येईल का? कारण तुम्हाला फॉर्म्युला एवढा तर आठवत असेल की समथिंग W2 - W1 असा आहे फॉर्म्युला. बघा, ऑप्शन इलिमिनेशन टेक्निक सांगतो. हे दोघं ऑप्शन गेले, उरलं बी आणि डी. फॉर्म्युला पार्ट नाहीये तुमचा, पण मी तुम्हाला सांगतोय उरलं काय, बी आणि डी. पैकी इथे बघा, न्यूमरेटर बघा, W1 - W2 आणि इथे आहे W2 - W1. येस, W1 - W2 आणि W2. मला एक सांगा, एमटी पिक्नोमीटरचं वेट जास्त असेल की पिक्नोमीटर प्लस ड्राय सॉइलचं वेट जास्त असेल? हे W2 इज ग्रेटर दॅन W1. येस ऑर नो? W2 is greater than W1. That means W2 minus W1 is a right term. Yes or no? कारण W1 minus W2 केलं तर ते निगेटिव्ह येईल आणि युअर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज नेव्हर निगेटिव्ह. हेन्स W2 मायनस. इथे मी फॉर्म्युला पार्ट होता हे विचारलं का तुम्हाला? फक्त ऑप्शन काय केले, इलिमिनेट केले. म्हणजे जे मी तुम्हाला इथे हे पण शिकवणार आहे की जेव्हा एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो त्याचे अनालिसिस कसं करायचं. ऑप्शन ए बी तर येणार नाही, कारण हा फॉर्म्युला जेवढा छोटा नाहीये स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, W1 - W2 आणि W2 - W1. तिथे हिंट दिली तुम्हाला कोणी, एक्झामिनरने. काय की W1 - W2 केला तर निगेटिव्ह येईल, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज नेव्हर निगेटिव्ह. हेन्स ऑप्शन डी इज द करेक्ट वन. ओके, व्हेरी गुड. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आली आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या रेंज सांगता येतील तुम्हाला. इनऑर्गॅनिक, बरं रेंज नका सांगू. इनऑर्गॅनिक सॉइल आणि ऑर्गॅनिक सॉइल यापैकी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त कुणाची असते? ऑर्गॅनिक सॉइल आणि इनऑर्गॅनिक सॉइल यांच्यापैकी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त कुणाची असते? व्हेरी गुड, इनऑर्गॅनिक सॉइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही जास्त असते. त्यानंतर अजून क्वेश्चन विचारायचा झाला तुम्हाला तर यामध्ये, ज्या सॉइल मध्ये मायका आणि यांचं प्रमाण असतं त्यांची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही सगळ्यात जास्त असते, हे तुम्हाला माहिती असेल. येस. येस. 2.6 to 2.85, त्याच्यामध्ये परत 2.65 to 2.66, 2.6 to 2.70, 2.70 to 2.80 आणि 2.75 to 2.85 हे मायका आणि त्याचं प्रमाण असतं. आणि ऑर्गॅनिक सॉइलची माझ्या मते 1 to 2 पर्यंत रेंज असते. येस, व्हेरी गुड महेश. ऑर्गॅनिकची रेंज असते 1 to 2 पर्यंत. या रेंज नाही विचारणार कोणाला, फक्त एवढं माहिती पाहिजे की इनऑर्गॅनिक सॉइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही ऑर्गॅनिक सॉइलच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीपेक्षा जास्त असते. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 4. अ सॉइल सॅम्पल दिलेला आहे, ज्याचं श्रिंकेज लिमिट दिलेलं आहे. श्रिंकेज लिमिट इज इक्वल टू 10%. मी कधीच, म्हणजे हे आता तुमच्यासाठी लिहितोय, एक्झाम मध्ये कसं करणार आहे हे अगोदर सांगतो. श्रिंकेज लिमिट 10%, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 2.7, द पोरॉसिटी ऑफ द सॉइल ऍट द श्रिंकेज लिमिट इज. काय विचारलेलं आहे? पोरॉसिटी ऑफ द सॉइल विचारलेलं आहे, श्रिंकेज लिमिट वरती विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे? पोरॉसिटी ऑफ द सॉइल ऍट द श्रिंकेज लिमिट. पोरॉसिटी कॅल्क्युलेट कशी करू शकतो? बघा, हे इथे ऑब्झर्व करायचं. इथे काय दिलेलं आहे तुम्हाला? श्रिंकेज लिमिट दिलेलं आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे. ओके सर, श्रिंकेज लिमिट आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे. पोरॉसिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर पोरॉसिटीचा फॉर्म्युला नोन आहे तुम्हाला. काय असतो पोरॉसिटीचा फॉर्म्युला? अगोदर मला तो सांगा. व्हॉट इज पोरॉसिटी? Porosity is nothing but equal to volume of void divided by total volume of soil. Yes. आणि void रेशिओ काय असतो? void रेशिओ काय असतो मग? void रेशिओ काय असतो? व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स. व्हेरी गुड. ह्या न्यूमेरिकल मध्ये कुठे व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड, व्हॉल्यूम असं काही मेन्शन आहे का? नाही, हा फॉर्म्युला नाहीये. बट पोरॉसिटी आणि व्हॉइड रेशिओ या दोघांमध्ये तुमचं रिलेशन आहे. पोरॉसिटी इक्वल टू व्हॉट? ई डिवायडेड बाय 1 + ई. हे रिलेशन तुम्हाला माहिती आहे. अजून एक पोरॉसिटीचा फॉर्म्युला जर दुसरा द्यायचा झाला तर पोरॉसिटी इज इक्वल टू ई डिवायडेड बाय 1 + ई. आणि हा पण फॉर्म्युला लक्षात असू द्या. ई जर पोरॉसिटीच्या टर्म मध्ये एक्सप्लेन केला तर इटा डिवायडेड बाय 1 - इटा. ही रिव्हिजन घेतोय मी तुमची. हे दोन फॉर्म्युले तुमचे पाठ असतील. येस. ई इज इक्वल टू इटा डिवायडेड बाय 1 - इटा आणि इटा इज इक्वल टू ई डिवायडेड बाय 1 + ई. व्हेरी गुड. नेक्स्ट. मग मी फॉर्म्युला लिहिला, इटा इज इक्वल टू ई डिवायडेड बाय 1 + ई. म्हणजे माझा एम आहे ई कॅल्क्युलेट करणं. ई कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला श्रिंकेज लिमिट आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल सॉलिड्स दिलंय. श्रिंकेज लिमिट इज इक्वल्स टू व्हॉट? ई डिवायडेड बाय जी. येस ऑर नो? हा फॉर्म्युला पाठ असेल सगळ्यांचा, ई डिवायडेड बाय जी. व्हेरी गुड महेश. डब्ल्यू एस इज इक्वल टू ई बाय जी, ई देन ई, ई वरून पोरॉसिटी. ईचा ई किती दिलेला आहे? ई कॅल्क्युलेट करायचा आहे. श्रिंकेज लिमिट मल्टिप्लाइड बाय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. व्हॉट इज द श्रिंकेज लिमिट? 10%, 0.1 मल्टिप्लाइड बाय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज 2.7. कधीही एक गोष्ट, पुन्हा, कधीही जी गोष्ट विचारलेली नाहीये ती कॅल्क्युलेट करायची नाही. करावी लागेल पण इथे. ठीक आहे, ई इथे पुट करता येणार नाही म्हणून इथे करावं लागेल. किती आहे तो? 0.27 डिवायडेड बाय हाऊ मच? 1
प्लस 0.27. या न्यूमेरिकल मध्ये ते ऍप्लिकेबल नाही होणार. 0.27 डिवायडेड बाय 1.27 काय आन्सर येत आहे? 0.27 डिवायडेड बाय 1.27. एक्झाम मध्ये तुमच्याकडे कॅल्सी नाहीये ही गोष्ट ध्यानात ठेवून कॅल्क्युलेशन्स करा. याचं असं लिहू शकतो 27 डिवायडेड बाय 127. 27 डिवायडेड बाय 127. येस. ए इज द राईट ऑप्शन. व्हेरी गुड. नेक्स्ट. हे असे स्टेटमेंट बघितले तुम्ही जनरली आता पीडब्ल्यूडी, जेई, डब्ल्यूआरडी, सीए यांच्यामध्ये यायला लागले. पहिलं ट्रू, बोथ ट्रू, पहिलं इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑर नॉट. हे क्वेश्चन यायला लागले आता, आणि हे इथून उचललेले क्वेश्चन्स आहेत. जे म्हणत होते ना टीसीएस कुठून क्वेश्चन घेतय, कुठून क्वेश्चन होतंय, हे इथून येणारे क्वेश्चन्स आहेत. ओके. नेक्स्ट बघा, मग रीड करा. इफ द वॉटर टेबल इज व्हेरी नियर द सबग्रेड ऑफ द रोड, इट विल अल्टिमेटली कॉज द क्रॅकिंग ऑफ द रोड. वॉटर टेबल जो आहे हा सबग्रेड ऑफ द रोडच्या जवळ असेल, इट विल अल्टिमेटली कॉज द क्रॅकिंग ऑफ द रोड. काय वाटतं, हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे? हे असर्शन आहे. इफ वॉटर टेबल जर सबग्रेड ऑफ रोडच्या खूप जवळ असेल, इट विल कॉज द क्रॅकिंग ऑफ द रोड सरफेस. येस, वॉटर टेबल जर तुमच्या रोडच्या खूप जवळ असेल तर त्यामुळे रोड सरफेस मध्ये काय होतात, क्रॅक्स येतात. याचं रिझन त्यांनी दिलेलं आहे, द कन्सिस्टन्सी ऑफ द सॉइल विल चेंज फ्रॉम प्लास्टिक टू लिक्विड स्टेट लीडिंग टू इट्स व्हॉल्युमेट्रिक डिक्रीज. The consistency of the soil will change from plastic to liquid state leading to its volumetric decrease. हे याचं रिझन आहे. पहिले रिझन आहे की नाही ते नाही बघायचं. पहिले चेक काय करायचं असतं एक्झाम मध्ये, स्टेटमेंट 2 हे करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे हे अगोदर ओळखायचं, आणि त्यानंतर काय करायचं की ते त्याचं रिझन आहे की नाही ते एक्सप्लेन करायचं. पहिली गोष्ट मला सांगा, स्टेटमेंट 2 हे करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे? The consistency of the soil will change from plastic to liquid state leading to its volumetric decrease. हा ग्राफ आठवतो सगळ्यांना? यस. इकडे तुमची होती लिक्विड स्टेट आणि इकडे होती तुमची प्लास्टिक स्टेट. ज्यावेळेस प्लास्टिक टू लिक्विड आपण जातो आणि इकडे वाय ऍक्सिस वरती व्हॉल्यूम होता, प्लास्टिक टू लिक्विड जातो त्यावेळेस व्हॉल्यूम डिक्रीज होतो की इन्क्रीज होतो? It will causes volumetric increase. That means this statement is a false. That means A is a true and R is a false. हे रिझन आहे की नाही तिकडे जायची गरजच नाहीये, डायरेक्टली हे स्टेटमेंट काय आहे तुमचं, फॉल्स आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन 1.6. In a wet soil mass, air occupies 1/6 of its volume and water occupies 1/3 of its volume. The void ratio of the soil is. काय विचारलेलं आहे? void ratio. काय असतो void ratioचा फॉर्म्युला? व्हॉल्यूम ऑफ void डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. त्यांनी काहीतरी असं दिलेलं आहे, ते आपण आता एकदा डायग्राम ड्रॉ करून घेऊ आणि बघूया. 3 फेज सिस्टम सगळ्यांना माहिती आहे. 3 फेज सिस्टम ड्रॉ केली, सॉलिड, वॉटर आणि व्हॉइड. इन वेट सॉइल मास. सॉइल मास कसं आहे? वेट आहे, म्हणजे याच्यामध्ये वॉटर पण प्रेझेंट आहे. ठीक आहे सर. एअर ऑक्युपाईज 1/6 ऑफ इट्स व्हॉल्यूम. टोटल व्हॉल्यूम किती आहे? व्ही आहे. त्यापैकी व्हॉल्यूम ऑफ एअर किती आहे? व्हॉल्यूम ऑफ एअर जर लिहायचा झाला तर तो किती आहे? 1/6 टाइम्स ऑफ व्ही आहे. यस ऑर नो? व्हॉल्यूम एअर ऑक्युपाईज 1/6 ऑफ इट्स व्हॉल्यूम अँड वॉटर ऑक्युपाईज 1/3 ऑफ इट्स व्हॉल्यूम. हे व्हॉल्यूम ऑफ वॉटर आणि हे व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. व्हॉल्यूम ऑफ वॉटर किती आहे? व्हॉल्यूम ऑफ वॉटर किती आहे? 1/3 ऑफ इट्स व्हॉल्यूम. यस ऑर नो? व्हेरी गुड. मग व्हॉल्यूम ऑफ एअर 1/6 आहे, व्हॉल्यूम ऑफ वॉटर 1/3 आहे. ठीक आहे. मग मला कुणी ह्या केसमध्ये व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड सांगेल किती असेल? व्हॉट इज व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड? व्हीए प्लस व्हीडब्ल्यू पार्ट असेल सगळ्यांचं. यस. 1/6 प्लस 1/3 आणि याला मल्टिप्लाय केला व्ही. कॉमन घेतला, 1/6 प्लस 1/3 मल्टिप्लाय केला व्ही. व्हॉट इज 1/6 प्लस 1/3? पार्ट करून टाका आजपासून पुढे. 1/6 प्लस 1/3 इज ऑलवेज 1/2. हे पार्ट पाहिजे प्रत्येकाचं, मल्टिप्लाइड बाय व्ही. सो व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड तुम्हाला मिळाला, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय 2. उरला काय? व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. व्हॉट इज व्हॉल्यूम ऑफ सॉलिड देन? व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इज नथिंग बट इज इक्वल टू
टोटल व्हॉल्यूम मायनस व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड. सॉलिड कॅल्क्युलेट करायचं आहे ना, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड तुम्हाला मिळाला. टोटल व्हॉल्यूम मायनस व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड. सो व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इज इक्वल टू व्ही मायनस व्ही बाय टू. व्हॉल्यूम ऑफ सॉलिड सुद्धा किती आला? व्ही डिवायडेड बाय टू. येस, volume of solid is V divided by 2. Volume of void is V divided by 2. What will be the value of porosity? What will be the value of porosity? V by 2, V by 2 is equals to 1. Correct? So 1.6 option C is the correct option. Clear आहे इथपर्यंत? So next is Lacquette. बघा, तुमची इतकी रिव्हिजन होणार आहे ना, बघा तुम्ही फक्त पुढचे 15-30 दिवस मला द्या, पूर्ण पाठ करून घेतो 4-5-6 सब्जेक्ट सगळे. लॅक्विस्ट्राईन सॉइल, बोला पटकन. ट्रान्सपोर्टेड बाय व्हॉट? डिपॉझिटेड इन अ लेक बेड्स. कंटाळा आला तरी आन्सर द्यायचे, कंटाळा आला तरी टाईप करायचं. हा रूल आहे रिव्हिजनचा आपल्या लेक्चरचा. काय? ट्रान्सपोर्टेड बाय रिव्हर्स, बोला पटकन. रिव्हर्स कोणती सॉइल म्हणता रिव्हर्सला? अल्युव्हियल सॉइल. व्हेरी गुड. ग्लॅसियर्स, बोला पटकन. ग्लॅसियर वाली कोणती होती? आहे नोट्स मध्ये. ग्लॅसियर वाली कोणती सॉइल होती? आईस. आईसमुळे होते, पण तिला काय म्हणतात? ग्लॅशियल सॉइल म्हणतात. तिचंच दुसरं नाव काय होतं? व्हेरी गुड पूजा. टील. टील म्हणतात तिला. कोणती सॉइल म्हणतात? टील म्हणतात, ड्रिफ्ट म्हणतात. डिपॉझिटेड इन अ सी बेड्स, माहितीये मरीन सॉइल. मला एक सॉइल सांगा जी येत नाहीये इथे. ग्रॅव्हिटीमुळे जी सॉइल डिपॉझिट होते तिला काय म्हणतात? जे अजून आलं नाही बट माहिती हवं. कोलुवियल सॉइल. तिचंच दुसरं नाव काय होतं? कोलुवियलचं दुसरं नाव काय होतं? टॅलस सॉइल. हा रेसिड्युअल आहे. ग्रॅव्हिटी इज अ रेसिड्युअल सॉइल पियुष, बट तिचं अजून एक नाव आहे टॅलस. नोट्स मध्ये बघितलं तर तुला दिसून जाईल. ओके. ग्रॅव्हिटी सॉइलचं दुसरं नाव टॅलस. टॅलसलाच काय म्हणायचं? कोलुवियल सॉइल. ओके पियुष, व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन 1.8. काय आहे 1.8? अ सॉइल सॅम्पल, एक सॉइल सॅम्पल दिलेला आहे. हॅव्हिंग अ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, जी ची व्हॅल्यू 2.60, व्हॉइड रेशो तुमचा 0.78, म्हणजे ई ची व्हॅल्यू 0.78. द वॉटर कंटेंट इन पर्सेंटेज रिक्वायर्ड टू फुल्ली सॅच्युरेट द सॉइल ऍट दॅट व्हॉइड रेशो. बघा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे, ई आहे, वॉटर कंटेंट विचारलाय. ई आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ज्यावेळेस दिलेला असेल त्यावेळेस एकच फॉर्म्युला आठवला पाहिजे. काय फॉर्म्युला? बोला पटकन, सांगता येईल? व्हेरी गुड पूजा. एसई इज इक्वल्स टू डब्ल्यू जी. माझा मग पीडब्ल्यूडी जेईला ह्या फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन आलेला आहे, एसई इज इक्वल टू डब्ल्यू जी वरती. पीडब्ल्यूडी जेईला आला होता. बट इथे काय त्यांनी एस दिलेला आहे का? एस दिलेला नाहीये. एस दिलेला नाहीये, बट सॉइल कशी म्हटलीये? वॉटर कंटेंट रिक्वायर्ड टू फुल्ली सॅच्युरेट. फुल्ली सॅच्युरेट मीन्स व्हॉट? एस इज इक्वल्स टू 1. व्हेरी गुड. 1 मल्टिप्लाइड बाय ई इज इक्वल टू डब्ल्यू इंटू जी. वॉटर कंटेंट विचारली आहे, ई डिवायडेड बाय जी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती दिलेली आहे? 0.60. 2.60 डिवायडेड बाय 0.78. 0.60 डिवायडेड बाय 0.78. काय येईल हे आन्सर? का उलट झालं? हे उलट झालं का माझ्याकडनं? ई डिवायडेड बाय जी. हा ई, येस येस येस, सॉरी. ई वरती लिहायचं आहे ना. 0.78 डिवायडेड बाय 2.60. ओके, व्हेरी गुड. थोडेसे पाडेपाठ असतील तुमचे. 26चा पाडा, 26 दूने 52, 26 त्रिक 78. 26 त्रिक 78 ना. येस. 7 त्रिक 18, 2 त्रिक 6 आणि 7. ठीक आहे. 30 इज द राईट ऑप्शन. बी इज द राईट ऑप्शन. ठीक आहे. 1.9, क्वेश्चन नंबर 1.9. काय आहे 1.9? अ ड्राय सॉइल कुठे गेला? एक ड्राय सॉइल दिलेली आहे. ड्राय सॉइल हॅज अ मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ 1.35. आता ड्राय सॉइलची मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे, म्हणजे कोणती दिलेली आहे सांगता येईल? एकदा ही कमेंट करा. व्हॉट इज मीन बाय मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ अ सॉइल? बल्क. बल्क. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे बल्क. बल्क म्हणजे काय? ज्या स्टेट मध्ये सॉइल प्रेझेंट आहे ती स्टेट. करेक्ट? येस ऑर नो? बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं. नॅचरल स्टेट. व्हेरी गुड पूजा. जे मी तुम्हाला लेक्चर मध्ये शिकवलंय ते, तो वर्ड आला डायरेक्टली की नॅचरल स्टेट मध्ये. येस, व्हेरी गुड. आता सॉइलची नॅचरल स्टेट कशी आहे? हा 3 फेज आहे, बट सॉइलची
करेक्ट पूजा, 3 फेज मधली सॉइल असते. पण नेहमी 3 फेज मध्ये असेलच नाही. नॅचरल स्टेटच काय आहे आता सॉइलची? ड्राय आहे. येस. म्हणून हिला आपण ड्राय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हटलं तरी चालेल. 1.35 विच इज इक्वल टू व्हॉट? ड्राय युनिट वेट डिवायडेड बाय युनिट वेट ऑफ वॉटर. हे मी तुम्हाला अनालिसिस करून दाखवलं की व्हॉट इज मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ड्राय सॉइल, त्याला म्हणायचं काय आहे. ठीक आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉलिड्स दिलेली आहे 2.7. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशाची दिलेली आहे? सॉलिड्सची. सॉलिडची स्पेसिफिक, येस, व्हेरी गुड महेश, दिस इज ऑल्सो करेक्ट. जी ड्राय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते तिला श्रिंकेज रेशिओ असं म्हणतात. आठवतंय सगळ्यांना हे? श्रिंकेज रेशिओ. व्हेरी गुड. ही एक रिव्हिजन झाली तुमची. व्हेरी गुड. त्यानंतर काय सांगतोय मी तुम्हाला? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे कोणती दिली मग? जी दिलाय, गॅमा एस अपॉन गॅमा डी दिलाय. येस ऑर नो? गॅमा एस अपॉन गॅमा डी दिलाय. ओके, व्हेरी गुड. मग मला एक सांगा, देन द व्हॉइड रेशिओ विल बी. विचारलेलं काय आहे? व्हॉइड रेशो. आता बघा, इथून व्हॉइड रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा? आपण बेसिक, करेक्ट महेश, जीएम अपॉन जी डिवायडेड बाय 1 + ई हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला कुठून केला? ओके, तुझा पाठ असेल. ठीक आहे. माझ्या मते मी नव्हता दिला, हा फॉर्म्युला दिलेला नाहीये. एक माहिती तुम्हाला, ड्राय युनिट वेटचा फॉर्म्युला माहितीये? ड्राय युनिट वेटचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला? व्हॉट इज ड्राय युनिट वेट? जी इंटू गॅमा डब्ल्यू डिवायडेड बाय 1 + ई. महेश, तुझा पण फॉर्म्युला करेक्ट आहे, बट हा पण फॉर्म्युला सगळ्यांना करेक्ट म्हणजे तोच डिराईव्ह करून देणार आहे मी तुम्हाला. जीएम इज इक्वल टू जी डिवायडेड बाय 1 + ई, जो महेशने फॉर्म्युला लिहिलेला आहे तो फॉर्म्युला कसा आला ते मी तुम्हाला सांगतोय. गॅमा डी डिवायडेड बाय गॅमा डब्ल्यू इज इक्वल टू जी डिवायडेड बाय 1 + ई. येस ऑर नो? आणि गॅमा डी डिवायडेड बाय गॅमा डब्ल्यू मीन्स व्हॉट? जीडी इज इक्वल टू जी डिवायडेड बाय 1 + ई. येस ऑर नो? व्हेरी गुड. मग मला एक सांगा, इथनं तुम्हाला ई कॅल्क्युलेट करता येईल. जीडी दिलेला आहे, जी दिलेला आहे, ई कॅल्क्युलेट करायचा आहे. 1 + ई इज इक्वल टू जी इज 2.7 डिवायडेड बाय 1.35 मायनस, हे असं करू, ई इज इक्वल टू डायरेक्ट हा 1 इकडचा खोडून टाकतो आणि -1 करतो. चालेल ना? आणि बघा, जनरली ह्या व्हॅल्यूज कशा दिलेल्या असतात? 135 गुणिले 2 जर केलं तर 270 येतं. बरोबर आहे की नाही? 135 गुणिले 2 केलं तर 270 येईल. म्हणून 2 - 1 इज इक्वल टू 1. व्हेरी गुड. आन्सर इज बी. करेक्ट. व्हेरी गुड. नेक्स्ट चला, क्वेश्चन नंबर 10 बघूया. अ क्ले सॅम्पल हॅज अ व्हॉइड रेशो ऑफ 0.5. व्हॉइड रेशो किती आहे क्ले सॅम्पलचा? 0.5 आहे. ड्राय स्टेट, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे सॉलिडची 2.70. श्रिंकेज लिमिट एकदम सोपं आहे, एवढं काही अवघड नाहीये हे. श्रिंकेज लिमिट विचारला आहे. काय असतो श्रिंकेज लिमिटचा फॉर्म्युला? ई डिवायडेड बाय जी. येस, व्हेरी गुड. गरज नाहीये सॉल्व्ह करायची, सॉल्व्हिंगचा पार्ट करा म्हणजे आपण पटपट रिव्हिजन करू. ई डिवायडेड बाय जी, 0.5 डिवायडेड बाय 2.70. येस, व्हेरी गुड. त्यानंतर नेक्स्ट, अ सॉइल हॅज अ लिक्विड लिमिट ऑफ, सॉइल दिलेली आहे, सॉइलचं लिक्विड लिमिट दिलेलं आहे. लिक्विड लिमिट 60%, प्लास्टिक लिमिट 35%, श्रिंकेज लिमिट 20% अँड हॅज अ नॅचरल मॉइश्चर कंटेंट दिलेली आहे 50%. नॅचरल मॉइश्चर कंटेंट किती दिली आहे? 50%. विचारलेला काय आहे तुम्हाला? लिक्विडिटी इंडेक्स विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे? लिक्विडिटी इंडेक्स. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर लिक्विडिटी इंडेक्स? लिक्विडिटी इंडेक्स काय असतो? नॅचरल वॉटर कंटेंट मायनस प्लास्टिक लिमिट डिवायडेड बाय लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट. येस ऑर नो? आणि याच्या व्यतिरिक्त अजून एक बघितलं आहे आपण, कन्सिस्टन्सी इंडेक्स. कन्सिस्टन्सी इंडेक्स काय असतो? कन्सिस्टन्सी हे लिक्विडिटी इंडेक्स आणि एक असतो कन्सिस्टन्सी इंडेक्स. काय असतो? लिक्विड लिमिट मायनस नॅचरल वॉटर कंटेंट डिवायडेड बाय लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट. करेक्ट. व्हेरी गुड. लिक्विड लिमिट मायनस डब्ल्यू डिवायडेड बाय लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट. आणि इथे तुम्हाला माहिती असेल यांची व्हॅल्यू लेस दॅन 0, 0 to 1 आणि ग्रेटर दॅन 1. फक्त मला एक सांगा, कन्सिस्टन्सी इंडेक्स ज्यावेळेस कन्सिस्टन्सी इंडेक्स ज्यावेळेस लेस दॅन 0 असतो, सॉइलची स्टेट काय असते? व्हॉट इज द स्टेट ऑफ अ सॉइल वेन कन्सिस्टन्सी इंडेक्स इज लेस दॅन 0? इन विच स्टेट ऑफ, म्हणजे सॉइल कोणत्या स्टेटमध्ये आहे? म्हणजे ज्यावेळेस कन्सिस्टन्सी इंडेक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह असते. निगेटिव्ह असते त्यावेळेस केव्हा?
निगेटिव्ह केव्हा येईल लक्षात कसं ठेवायला लावलंय, म्हणजे न्यूमरेटर निगेटिव्ह यायला हवा. न्यूमरेटर निगेटिव्ह केव्हा येईल, ज्यावेळेस डब्ल्यू ग्रेटर दॅन असेल डब्ल्यू एल. येस ऑर नो? when W is greater than WL, in that case numerator will be negative. आणि जर वॉटर कंटेंट ही लिक्विड लिमिट पेक्षा जास्त आहे, म्हणजे इन विच स्टेट ऑफ, कोणत्या स्टेट मध्ये आहे सॉइल तुमची, लिक्विड स्टेट मध्ये आहे. मग जर कन्सिस्टन्सी इंडेक्स ग्रेटर दॅन 1 असेल तर कोणती स्टेट असते, कन्सिस्टन्सी इंडेक्स ग्रेटर दॅन 1 असेल तर त्या केसमध्ये असते तुमची सॉलिड आणि सेमी सॉलिड. नॉट ओनली सॉलिड, सॉलिड अँड सेमी सॉलिड. व्हेरी गुड. तसंच तुमचा लिक्विडिटी इंडेक्स, लिक्विडिटी इंडेक्सच्या केसमध्ये इफ इट इज लेस दॅन 0 देन इट इज सेमी सॉलिड ऑर सॉलिड. आणि तुमचा लिक्विडिटी इंडेक्स, इफ लिक्विडिटी इंडेक्स इज ग्रेटर दॅन 1 देन इट इज इन अ लिक्विड स्टेट ऑफ कन्सिस्टन्सी. क्लिअर हे? आणि दोघंही 0 to 1 मध्ये व्हेरी करत असतील तर, दोघंही 0 to 1 मध्ये व्हेरी करत असतील तर इट इज अ प्लास्टिक स्टेट ऑफ कन्सिस्टन्सी. दोघांचं रिलेशनशिप काय आहे, लिक्विडिटी इंडेक्स प्लस कन्सिस्टन्सी इंडेक्स. व्हॉट इज दिस व्हॅल्यू, लिक्विडिटी इंडेक्स प्लस कन्सिस्टन्सी इंडेक्स इज इक्वल्स टू 1. व्हेरी गुड. मग चला आपल्या न्यूमेरिकल कडे येऊया, आयदर रिव्हिजन झाली तुमची. व्हॉट इज न्यूमेरिकल, लिक्विडिटी इंडेक्स इज इक्वल टू लिक्विड W मायनस liquid limit, sorry, plastic limit, liquid limit minus plastic limit. What is value of W? Natural moisture content 50% minus what? What is plastic limit? 35. 50 minus 35 divided by liquid limit is 60 minus 35. काय आन्सर आलं हे, 15/25. यस, म्हणजे 3/5 × 15, 5×5 = 25, 3/5, 5×30, 0.6. यस, C is the right option. Very good. Consider the following statement. काय स्टेटमेंट आहेत, क्वेश्चन नंबर 12 बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. व्हॉल्यूम दिलेला आहे, एअरचा व्हॉल्यूम दिलेला आहे 0.2, वॉटरचा व्हॉल्यूम दिलेला आहे 0.3 आणि सॉलिडचा व्हॉल्यूम दिलेला आहे 0.5. वेट दिलेला आहे 0, वॉटरचं वेट दिलेलं आहे 0.3, एअरचं निग्लेक्ट केलं जातं माहितीच आहे, सॉलिडचं वेट दिलेलं आहे ग्राम मध्ये 1. विचारलं काय आहे, सॉइल इज पार्शियली सॅच्युरेटेड ऍट डिग्री ऑफ सॅच्युरेशन. सॉइल पार्शियली सॅच्युरेटेड आहे की नाही, म्हणजे काय, मला एकदा ऑप्शन बघू द्या. स्टेटमेंट्स कोणकोणते करेक्ट आहेत. ओके, तुम्हाला हे चारही स्टेटमेंट चेक करायचे आहेत आणि करेक्ट कोणते आहेत चेक करायचे. ओके, चला करूया वन बाय वन. पहिलं स्टेटमेंट, soil is saturated at a degree of saturation. Degree of saturation, what is formula for degree of saturation? Fast. What is degree of saturation? Volume of water divided by volume of void. What is volume of water here? 0.3. What is volume of void? पटकन कमेंट करा. What is volume of void? दोघांची ऍडिशन ना, एअर प्लस वॉटर, 3 2 5, 0.5. 3 divided by 5, 0.6. So first statement is correct. Yes or no? 60%. Soil is partially saturated at degree of saturation 60%. Very good. Void ratio. What is void ratio? आता पाठ झाला असेल void ratio फॉर्म्युला. Volume of void divided by volume of solid. What is volume of void? Void म्हणजे फक्त, फक्त नाही, दोघं. 0.5 divided by what is volume of solid? 0.5. काय आन्सर येतं void रेशोचं? पूजा 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 0.5 divided by 0.6 येईल का? नाही, 0.5 divided by 0.5 येईल. येस पूजा? ओके, व्हेरी गुड. चुकून झालं, काही अडचण नाही. दिस आन्सर इज इक्वल्स टू 1. आणि यांनी काय म्हटलंय, वॉइड रेशो 40% म्हटलंय. सो इज इट करेक्ट? रॉंग. सेकंड इज रॉंग, फर्स्ट इज करेक्ट. वॉटर कंटेंट. व्हॉट इज वॉटर कंटेंट? इकडे एकदा वॉटर कंटेंट कॅल्क्युलेट करत बसण्यापेक्षा एकदा ऑप्शन चेक करायचे असतात. वॉटर कंटेंट, वेट ऑफ वॉटर डिवाइडेड बाय वेट ऑफ सॉलिड. पहिलं करेक्ट आहे, सेकंड इनकरेक्ट आहे. बघा बघा, एवढं सगळं कॅल्क्युलेट नाही करत बसायचं एक्झामला. पहिलं करेक्ट आहे, सेकंड इनकरेक्ट आहे. एक नंबर ज्याच्यामध्ये ते ऑप्शन्स असतील, असेल असेल असेल, बट सेकंड इनकरेक्ट आहे. सेकंड ज्याच्यामध्ये आहे ते चुकीचं राहील, हे नाही येणार आणि हे नाही येणार. सो हे इज करेक्ट आन्सर. तिसरं आणि चौथं कॅल्क्युलेट करायची गरज आहे.
सॅच्युरेटेड युनिट वेट कॅल्क्युलेट करायची गरज नाहीये. म्हणजे हे जरी तुम्ही करत केलं तरी आन्सर येणार आहे. बट सॅच्युरेटेड युनिट वेट इज इक्वल टू, तुम्हाला माहिती आहे काय फॉर्म्युला असतो, जी इंटू द ब्रॅकेट जी प्लस ई इंटू गॅमा डब्ल्यू डिवायडेड बाय 1 + ई. तेवढं मोठं कॅल्क्युलेशनची गरज नाही. 2 ऑप्शन चेक केले, आन्सर इलिमिनेट झालं, आन्सर मिळालं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट इन द कंटेक्स्ट ऑफ द एओलियन सॉइल. एओलियन सॉइल म्हणजे कुठे डिपॉझिट झालेल्या सॉइल्स? विंड मध्ये. ठीक आहे, व्हेरी गुड. द सॉइल हॅज अ लो डेन्सिटी अँड लो कॉम्प्रेसिबिलिटी. सॉइलची डेन्सिटी आणि कॉम्प्रेसिबिलिटी ही कमी असते. काय वाटतं, करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे हे? सॉइल हॅज अ लो डेन्सिटी आणि हाय कॉम्प्रेसिबिलिटी. कॉम्प्रेसिबिलिटी हाय असते, हे तुम्ही बघितलं असेल. येस ऑर नो? नोट्स मध्ये पण आहे हे. ज्या एओलियन सॉइल असतात त्यांची कॉम्प्रेसिबिलिटी ही हाय असते. व्हेरी गुड. आणि डेन्सिटी ही कमी असते. पहिलं स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. द सॉइल इज डिपॉझिटेड बाय विंड. सॉइल इज डिपॉझिटेड बाय विंड. इज इट करेक्ट? करेक्टच आहे. सेकंड करेक्ट, फर्स्ट इनकरेक्ट. आता हे ऑप्शन कसं शोधायचं? पहिलं इनकरेक्ट आहे ना, ज्या ऑप्शन मध्ये पहिलं नाहीये ते करेक्ट ऑप्शन, ऑप्शन बी. राईट? बाकी बघत नाही बसायचं. ओके, व्हेरी गुड. त्यानंतर सॉइलची परमेबिलिटी लार्ज असते, हे करेक्ट आहे का? हे करेक्ट आहे. जरी ऑप्शन मिळालं तुम्हाला, पण सॉइलची परमेबिलिटी ही जास्त असते. ज्या सॉइल कोणामुळे डिपॉझिट होतात, एअरमुळे डिपॉझिट होतात, त्या सॉइलची परमेबिलिटी जास्त असते. त्या सॉइलची परमेबिलिटी का जास्त असते? कारण ह्या सॉइलमध्ये व्हॉइड्स ज्या असतात त्या जास्त असतात. सॉइलमध्ये व्हॉइड्स का जास्त असतात? कारण एअरमुळे जी सॉइल जनरली डिपॉझिट होते ना, ती युनिफॉर्मली ग्रेडेड असते. पहिली गोष्ट, युनिफॉर्मली ग्रेडेड सॉइलमध्ये व्हॉइड रेशो जास्त असतो. का? युनिफॉर्म ग्रेडेड म्हणजे बघा, ही युनिफॉर्मली ग्रेडेड सॉइल, हिच्यामध्ये व्हॉइड जास्त आहेत. आणि जी सॉइल तुमची वेल ग्रेडेड असते, वेल ग्रेडेड म्हणजे काय, मोठे पार्टिकल छोटे पार्टिकल सगळेच पार्टिकल प्रेझेंट आहे, त्यामध्ये व्हॉइड रेशो कमी असतो. व्हॉइड रेशो कमी म्हणजे परमॅबिलिटी कमी. बट एओलियन सॉइल जी असते ती युनिफॉर्मली ग्रेडेड सॉइल असते. युनिफॉर्मली ग्रेडेड सॉइल असल्यामुळे त्याच्यामध्ये व्हॉइड रेशो जास्त असतो. व्हॉइड रेशो जास्त असल्यामुळे त्याची परमॅबिलिटी ही जास्त असते. ठीक आहे. हो, ई मॅक्स 0.91. ते युनिफॉर्म पॅकिंग ऑफ स्पेअर इकडे तिकडे आहे. युनिफॉर्म ग्रेडेड, येस, ई मॅक्स असतो 0.91. हा तसंच, ठीक आहे, युनिफॉर्म ग्रेडेड आहे. सो यू कॅन से दॅट, बट ते स्पेरिकल पार्टिकल साठी आहे. क्वेश्चन नंबर 14. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 14? द ड्राय डेन्सिटी ऑफ अ सॉइल. सॉइलची ड्राय डेन्सिटी दिलेली आहे 1.5 ग्राम पर सीसी. इफ द सॅच्युरेशन वॉटर कंटेंट वेअर 50%. सॅच्युरेशन वॉटर कंटेंट म्हणजे काय? याचा मिनिंग माहिती ना सगळ्यांना? सॅच्युरेशन वॉटर कंटेंट वेअर 50%. व्हॉट डज दिस मीन्स? डिग्री ऑफ सॅच्युरेशन इज 1. आणि डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 असताना त्या सॉइलची वॉटर कंटेंट 0.5 होती. हे डिकोड करता येतं सगळ्यांना? इफ द सॅच्युरेशन वॉटर कंटेंट वेअर 50%. वॉटर कंटेंट आहे 50%, बट डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1. हे कन्फ्युजन नाही ना कोणाचं, की वॉटर कंटेंट 50% कसं आणि डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 कसं? सगळ्या व्हाईट वॉटरने फिल आहेत आणि वॉटर कंटेंटची व्हॅल्यू 50% आहे, म्हणजे वेट ऑफ वॉटर हे सॉलिडच्या 50% आहे. हे डिकोड झालं. इफ द सॅच्युरेशन वॉटर कंटेंट वेअर 50%, देन इट्स सॅच्युरेटेड डेन्सिटी आणि सबमर्ज्ड डेन्सिटी वुड बी. देन इट्स सॅच्युरेटेड डेन्सिटी अँड काय विचारलेलं आहे तुम्हाला? सबमर्ज्ड डेन्सिटी ग्राम पर सीसी मध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे, ग्राम पर सीसी मध्ये विचारलेलं आहे. नाउ व्हॉट इज द सॅच्युरेटेड डेन्सिटी ऑफ अ सॉइल? सॅच्युरेटेड डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? जी प्लस ई इंटू गॅमा डब्ल्यू डिवायडेड बाय 1 + ई. बरोबर? येस ऑर नो? व्हेरी गुड. इथे ई दिलेला आहे का? नाही. बट तुम्हाला माहिती आहे एसी इज इक्वल्स टू डब्ल्यू जी. एसी इज इक्वल्स टू डब्ल्यू जी. येस, व्हेरी गुड. कॅन आय से ई इज इक्वल्स टू डब्ल्यू जी? Can I say E is equals to WG? Yes, very good. Gamma saturated is equals to G
थोडंसं व्यवस्थित लिहावं लागेल ना हे. हँडरायटिंगच सुधरत नाहीये, काय झालं काय माहिती. गॅमा सॅच्युरेटेड इज इक्वल्स टू G plus E into gamma W divided by 1 plus E. E ची व्हॅल्यू WG पुट करा. Gamma saturated is equals to G plus WG into gamma W divided by 1 plus WG. हे क्लिअर आहे? ओके. हे क्लिअर असेल तर काय करू शकतो आपण आता इथे, गॅमा सॅच्युरेटेड इज इक्वल्स टू G गॅमा W. ओके. काय दिलेलं आहे? सॉइलची ड्राय डेन्सिटी दिलेली आहे. सॉइलची ड्राय डेन्सिटी दिलेली आहे. बघा मी काय करतोय, या गॅमा डब्ल्यू ने मध्ये मल्टिप्लाय करतोय. गॅमा डब्ल्यू मल्टिप्लाइड बाय जी, जी इंटू गॅमा डब्ल्यू डिवायडेड बाय 1 प्लस डब्ल्यू जी, याला सेपरेट डिवाइड केलं, प्लस डब्ल्यू इंटू जी इंटू गॅमा डब्ल्यू डिवायडेड बाय 1 प्लस डब्ल्यू जी. हा, ते तर माहितीच आहे, पाठ आहे सगळ्यांचं. गॅमा ड्राय इज इक्वल टू गॅमा बल्क डिवायडेड बाय 1 प्लस वॉटर कंटेंट. तेच मी डिराईव्ह करून देतोय. पाठ आहे का सगळ्यांचा हा फॉर्म्युला? गॅमा बल्क इज इक्वल टू गॅमा ड्राय डिवायडेड बाय 1 प्लस वॉटर कंटेंट. ठीक आहे, मग काही गरज, इथून तोच फॉर्म्युला येणार होता. हे जे मी करतोय, गॅमा सॅच्युरेटेड इज इक्वल टू, ओके, तुमचा पाठ आहे मग गरज नाही. गॅमा बल्क इज इक्वल टू काय असतो? व्हॉट इज गॅमा बल्क? Gamma dry is equal to gamma bulk divided by 1 plus W, water content. Okay. So gamma bulk is equal to gamma dry into 1 plus water content. So what is gamma dry? 1.5 into the bracket 1 plus, what is water content here? 50%, 0.5 divided by 1 plus water content. Okay. काय येते आन्सर? बोला पटकन. गॅमा सॅच्युरेटेड बल्क म्हणजे सॉइल इथे सॅच्युरेटेड कंडिशन मध्ये आहे. 2.25. सी इज द राईट ऑप्शन. आणि वॉटरचं युनिट वेट मायनस केलं, 2.25 मायनस 1 की सबमर्ज डेन्सिटी मिळेल 1.25. सी इज द राईट ऑप्शन. ठीक आहे. The moisture content of clayey soil is gradually decreased from large value. What will be the correct sequence of the occurrence of the following limit? पटकन ऑप्शन सांगा. करेक्ट सिक्वेन्स अगोदर कोणतं लिमिट येतं? अगोदर कोणतं लिमिट येतं? लिक्विड लिमिट पहिले येतं. सो 3, नंतर येतं प्लास्टिक लिमिट आणि नंतर येतं तुमचं श्रिंकेज लिमिट. 3 to 1 इज द राईट ऑप्शन. 3 to 1. 3 to 1, C is the correct option. Very good. Next question. Question number 16. What is question number 16? A field having a volume of 1,50,000 cubic is to be constructed at a void ratio of 0.8. The borrow pit soil has a void ratio of 1.4. The volume of soil required in cubic meters to be excavated from the borrow pit will be. बघा, असे न्यूमेरिकल जनरली एक्सपेक्टेड नाहीये तुमच्या एक्झाम मध्ये, तरी एकदा बघून घ्या. हे काय आहे तुमचं वालं? फील्ड कन्स्ट्रक्ट करायचं आहे. इथे कन्स्ट्रक्शन साईट आहे, इथे बॉरो पिटची साईट आहे, बरोबर. इथून सॉइल काढून इकडे आणायची आहे. ओके, इथनं सॉइल काढायची आहे आणि इकडे आणायची आहे. ओके, मग मला एक सांगा, इकडनं सॉइल खोदायची आहे आणि तीही तुमच्या साईटवरती आणायची आहे. तुम्हाला काय सांगितलं होतं मी? हे न्यूमेरिकल साठी एक रूल सांगितला होता किंवा एक स्टेटमेंट लक्षात ठेवायला लावलं होतं. काय नेहमी कॉन्स्टंट राहतं? नेहमी कॉन्स्टंट काय राहतं? व्हॉल्यूम ऑफ सॉलिड हा नेहमी कॉन्स्टंट राहतो. यस, इथला व्हॉल्यूम ऑफ सॉलिड आणि इथला व्हॉल्यूम ऑफ सॉलिड हा कॉन्स्टंट राहतो. सो व्हॉल्यूम ऑफ सॉलिड ऍट साईट 1 इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सॉइड ऍट साईट 2. मला व्हॉल्यूम ऑफ सॉइडचा फॉर्म्युला सांगेल कुणी? व्हॉट इज व्हॉल्यूम ऑफ सॉइल? सॉलिड. व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इज नथिंग बट इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सॉइल डिवायडेड बाय 1 प्लस ई. यस, जसं ड्राय डेन्सिटी इज इक्वल टू गॅमा बल्क डिवायडेड बाय 1 प्लस वॉटर कंटेंट, तसंच व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इज इक्वल्स टू व्हॉट? व्हॉल्यूम ऑफ सॉइल डिवायडेड बाय 1 प्लस ई. म्हणून पहिल्या याच्यावरती V1 डिवायडेड बाय 1 प्लस E1, इट इज नथिंग बट इज इक्वल टू दुसऱ्या याच्यावरचा टोटल व्हॉल्यूम डिवायडेड बाय 1 प्लस E2. म्हणजे काय? अ फील्ड हॅव्हिंग अ व्हॉल्यूम ऑफ 1,50,000 इज टू बी कन्स्ट्रक्टेड. V1 सपोज 1,50,000 आहे, त्याचा वॉइड रेशो E1 0.8 आहे. V2 जो आहे, ह्या V2 ची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची की बॉरोपिट मधनं किती सॉइल तुम्ही काढाल, आणि E2 तुम्हाला दिलेला आहे 1.4.
न्यूमेरिकल कळालं, सॉल्व्ह करायची गरज नाहीये ना. कन्सेप्ट कळाली. बॉरोपीट आणि याचे जेव्हा न्यूमेरिकल्स येतील तेव्हा लक्षात काय ठेवायचं, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड हा नेहमी कॉन्स्टंट राहतो. काय कॉन्स्टंट राहतो? व्हॉल्यूम ऑफ सॉलिड हा नेहमी कॉन्स्टंट राहतो. नेक्स्ट, गिवन दॅट प्लास्टिसिटी इंडेक्स ऑफ अ लोकल सॉइल, प्लास्टिसिटी इंडेक्स of a local soil is 15 and plasticity index of a sand is a 0. For desired plasticity index of a 6, the percentage of sand in the mix should be. हे आठवतं, एक फॉर्म्युला दिलेला होता. जेव्हा दोन सॉइल एकत्र करतो त्यावेळेस त्याचा प्लास्टिसिटी इंडेक्स कसा कॅल्क्युलेट करतात? मिक्सचा फॉर्म्युला यूज करतो, जे तुम्ही एन्व्हायरमेंट मध्ये करत असाल की बीओडी ऑफ मिक्स कशी कॅल्क्युलेट करतो, तेच आहे इथे. यस, आठवतंय का? तो फॉर्म्युला दिला होता मिक्सचा. प्लास्टिसिटी इंडेक्स ऑफ मिक्स इज इक्वल्स टू काय होता? वेट ऑफ द सॅन्ड म्हणजे सॅन्ड 1 मल्टिप्लाइड बाय प्लास्टिसिटी इंडेक्स ऑफ द सॅन्ड प्लस व्हॉट? वेट ऑफ द काय दिलेली आहे? एक लोकल सॉइल दिलेली आहे, तिला ए म्हणूया. वेट ऑफ द लोकल सॉइल ए मल्टिप्लाइड बाय प्लास्टिसिटी इंडेक्स ऑफ लोकल सॉइल ए टोटल याला डिवाइडेड बाय वेट ऑफ सॅन्ड प्लस वेट ऑफ द लोकल सॉइल ए. हा फॉर्म्युला आहे लक्षात सगळ्यांच्या. व्हेरी गुड महेश. IP(x1 + IP(x2) divided by x1 + x2. Weight of sand divided by weight of A. इथे वेट बद्दल काही मेन्शन आहे का? वेट बद्दल काही मेन्शन आहे का? नाही. विचारलेलं काय आहे त्यांनी? पर्सेंटेज ऑफ सॅन्ड इन द मिक्स विचारलं आहे. काय विचारलेलं आहे? मिक्स मध्ये सॅन्ड किती पर्सेंट मध्ये असेल. मग आता मला सांगा, टोटल क्वांटिटी किती असते? 100% असते. येस ऑर नो? येस सर. सपोज मी सॅन्ड जी आहे, ही सॅन्ड जर 6%, सॉरी 6 नाही, सॅन्डची एक क्वांटिटी मी अज्युम केली. सॅन्ड सपोज तुमच्या विचारलं काय आहे? सॅन्ड किती पर्सेंट आहे? सपोज सॅन्ड A% आहे. पर्सेंट किंवा फ्रॅक्शनच्या टर्म मध्ये जर घेतलं तर ए आहे. मला सांगा लोकल ए तर घेतला आहे, सॉरी एक्स घेऊ. सॅन्ड तुमची एक्स आहे. मला सांगा तुमची लोकल सॉइल किती राहील? पर्सेंटेज आहे, टोटल 100 असतं, त्यापैकी सॅन्ड एक्स आहे, तर लोकल सॅन्ड किती आहे? सो लोकल सॉइल किती राहील? एक्स डिवायडेड बाय 100 राहील महेश. एक्स डिवायडेड बाय 100 कसं राहील? 100 मायनस एक्स राहील ना. टोटल 100% आहे, हे कळालं? येस. हा, 100 मायनस एक्स झेड जे असेल ते. व्हेरी गुड. लोकल सॅन्ड किती आहे? 100 मायनस एक्स आहे. मिक्सचा IP किती दिलेला आहे? 6 दिलेला आहे. वेट ऑफ द सॅन्ड किती आहे? वेट ऑफ द सॅन्ड इज हाऊ मच? एक्स. IP of the sand is how much? 0 plus weight of your WA local soil 100 minus X. What is plasticity index of local soil? 15. आणि दोघांचं मिळून किती? W sand plus WA, it is 100. Yes, very good. हे तर 0 झालं. 100 into 6 is 600 is equals to 100 multiplied by 15. 100 multiplied by 15. 1500. ओके. मायनस 15x. हा 15x इकडे घेऊन जातो तो तिकडे नेतो. ठीक आहे. 15x इकडे प्लस झाला. 1500 वजा 600. एक्स बरोबर 1500 मधनं 600 गेले किती उरतात? 9 6 15. 900 भागिले 15. एक्स बरोबर किती आला? 15 सक 90. 60. सँडचं पर्सेंटेज किती आलं? एक्स काय अजूम केला होता आपण? पर्सेंटेज ऑफ सँड अजूम केला होता. क्लिअर? समजलं का प्रत्येकाला? व्हेरी गुड. सो इट इज नथिंग बट इज इक्वल टू युअर 60%. ऑप्शन पण बघितलं नाही आपण. ऑप्शन आहे का? येस, ऑप्शन बी इज द करेक्ट वन. क्लिअर आहे ना हे न्यूमेरिकल? व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला एक न्यूमेरिकल कसे सॉल्व्ह करायचे याची आयडिया येत असेल. आता हे न्यूमेरिकल तुम्ही प्रॅक्टिस केलं ना,
जर हे न्यूमेरिकल आज प्रॅक्टिस नसतं केलं आणि एक्झामला आलं असताना तुम्ही हे स्किप केलं असतं. का स्किप केलं असतं माहिती? एवढं डोकं नाही चालत. एक्स स्टँडला अझूम करायचं, त्यानंतर दुसरं जे आहे त्याला 100 - x अझूम करायचं, मग त्याचं कॅल्क्युलेशन करायचंय. मग आपण काय म्हणतो, हे असं केलं नाहीये, हे डिफिकल्ट न्यूमेरिकल आहे, हे आपल्या सिलेबस मधलं नाहीये, हे आपण नंतर बघू. काही अवघड नाहीये त्याच्यामध्ये. फॉर्म्युला तुम्हाला नोट्समध्ये दिलेला आहे, ऍज इट इज सॉल्व्ह करायचंय. फक्त काय, की प्रत्येक टाईपचं न्यूमेरिकल एकदा तरी हाताखालून गेलं पाहिजे, आणि आपला तोच एम आहे ह्या रिव्हिजन सेशनचा. क्लेई सॉइल हॅज अ लिक्विड लिमिट WL, प्लास्टिक लिमिट WP, नॅचरल मॉइश्चर कंटेंट W, कन्सिस्टन्सी इंडेक्स काही अवघड नाहीये. काय आहे कन्सिस्टन्सी इंडेक्स? WL - W. बघा, हे ऑप्शन नाहीये, हे ऑप्शन नाहीये. WL - W. ऑप्शन ए इज द करेक्ट वन. येस. Okay, option A is the correct one. Next, a soil has a unit weight of gamma. Soilचं unit weight दिलेलं आहे gamma. Water content W. The specific gravity of soil solid is a G. Unit weight of gamma W. The degree of saturation of the soil will be. काही नाहीये. हे जे आहे ना, हे सोडवायची गरज नाहीये. याच्यामध्ये वेगळं असं काही नाहीये. तुम्हाला युनिट वेट गॅमाचा फॉर्म्युला माहिती ना? गॅमा इज इक्वल टू G प्लस ES इंटू गॅमा W डिवायडेड बाय 1 प्लस E. हा फॉर्म्युला माहिती सगळ्यांना. तर ह्या फॉर्म्युल्याचं फक्त त्यांनी काय विचारलं आहे याच्यामध्ये, एसच्या टर्म मध्ये एक्सप्रेस करायला लावलाय, आणि ईच्या ठिकाणी WG पुट करा. ओके, गरज नाहीये, हे न्यूमेरिकल नाही येणार, स्किप करून द्या. बोला पटकन. इन अन अनकन्फाइंड कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ अनकन्फाइंड कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ दिलेली आहे 4 kg/cm². इन इट्स नॅचरल स्टेट. म्हणजे कोणती स्टेट? नॅचरल स्टेट म्हणजे कोणती? अनकन्फाइंड कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ जी नेचरमध्ये प्रेझेंट आहे. ऑफ क्ले reduces by 4 times in the remolded state. रिमोल्डेड स्टेट मध्ये किती टाइम्स काय होते, रिड्यूस होते? 4 times ने रिड्यूस होते. देन व्हॉट इज इट्स सेन्सिटिव्हिटी? व्हॉट विल बी इट्स सेन्सिटिव्हिटी? व्हॉट इज फॉर्म्युला फॉर सेन्सिटिव्हिटी? Sensitivity is unconfined compressive strength in its undisturbed state. हँडरायटिंग सुधरावी लागणार आहे. Unconfined compressive strength in undisturbed state divided by unconfined compressive strength in its remolded state. अनडिस्टर्ब्ड स्टेट मध्ये किती आहे तुमची कन्सिस्टन्सी? 4 आहे. आणि अनकन्फाइंड रिमोल्डेड झाल्यावर त्यांचं काय म्हणणं आहे? 4 टाइमने रिड्यूस होते, म्हणजे 1 झाली. म्हणजे काय आन्सर आलं? 4. चला, सेन्सिटिव्हिटीचं आन्सर 4 आलं, म्हणजे ही सॉइल लेस सेन्सिटिव्ह आहे, इनसेन्सिटिव्ह आहे, एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह आहे की अनस्टेबल आहे? कमेंट करा. सेन्सिटिव्हिटी 4 आहे, याचा अर्थ सॉइल तुमची लेस सेन्सिटिव्ह आहे, एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह आहे की नो सेन्सिटिव्ह आहे? लेस सेन्सिटिव्ह आहे. यस, सगळ्यांना वाटतं लेस सेन्सिटिव्ह आहे. ही रिव्हिजन आहे ना, तिथे दिलेलं आहे, तुम्हाला आठवतंय? 0 to 1 असेल तर काय असते सॉइल? सेन्सिटिव्हिटीची व्हॅल्यू तुमची 0 to 1 असेल तर सॉइल काय असते? 1 to 4, 4 to 8, 8 to 16 आणि ग्रेटर दॅन 16 हा स्लॅब आठवतोय ना? 0 to 1 असेल तर सेन्सिटिव्ह असते, आणि 1 to 4 असेल तर लेस सेन्सिटिव्ह असते. असं आहे का महेश ते? रिव्हिजन. त्यानंतर त्याच्यावरती स्ट्रक्चर पण असतात. 0 to 1 असेल तर कोणतं स्ट्रक्चर असतं? फ्लॉक्युलंट असतं की होनिकॉम असतं? चला, ठीक आहे, हे विसरले तुम्ही, लक्ष द्या. लेस दॅन 1 असेल त्या सॉइलला आपण इनसेन्सिटिव्ह सॉइल म्हणतो. लेस दॅन 1 असेल तिला इनसेन्सिटिव्ह सॉइल म्हणतो. 1 to 4 असेल तिला आपण काय म्हणतो? लेस सेन्सिटिव्ह सॉइल म्हणतो. कोणती म्हणतो? लेस सेन्सिटिव्ह सॉइल म्हणतो. डबलच्या रेंजमध्ये असतं, पाठ करायला लावलं होतं. 4 to 8 असेल तर त्या केसमध्ये तिला म्हणतात सेन्सिटिव्ह सॉइल. 4 to 8 असेल तर तिला सेन्सिटिव्ह म्हणतात. 8 to 16 असेल तर त्या केसमध्ये एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह म्हणतात. एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह म्हणतात.
ग्रेटर दॅन 16 असेल तर त्या सॉइलला अनस्टेबल सॉइल असं म्हणतात. कोणती सॉइल म्हणतात त्याला? अनस्टेबल सॉइल म्हणतात. आणि तुम्हाला हे पण सांगितलं होतं की डिपेंडिंग अपॉन द सेन्सिटिव्हिटी सॉइलचं स्ट्रक्चर असतं. ज्यावेळेस 1 to 4 असतं, 1 to 4 लेस सेन्सिटिव्ह सॉइल जी असते, या लेस सॉइलचं सांगता येईल का काय असतं? हनीकॉम्ब असतं. कोणतं असतं? हनीकॉम्ब स्ट्रक्चर असतं. त्यानंतर 4 to 8 ज्यावेळेस असते, 4 to 8च्या केसमध्ये असतं फ्लॉक्युलंट आणि हनीकॉम्ब. फ्लॉक्युलंट आणि होनिकॉम स्ट्रक्चर असतं. यावरती पण एमसीक्यू आले आहेत येथील पुढे. 8 to 16 ज्यावेळेस असतं, एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह ज्यावेळेस असतं, त्यावेळेस काय असते सॉइल तुमची? फ्लॉक्युलंट असते. आणि ग्रेटर दॅन 16 असते तेव्हा तर अनस्टेबलच असते. क्लिअर आहे मग सेन्सिटिव्हिटी? हे पार्ट नाही याचा अर्थ. आता कन्क्लुजन कसे काढत चालायचे? येस, क्विकली. अनस्टेबल इज क्विकली. की मला उद्या काय रिव्हाइज करायचंय? उद्या सकाळी 9 ते 1चा जो टाइम तुम्हाला सांगितलाय, काल रिव्हिजन कशी करायची ते शिकवलंय. 9 ते 11च्या सेशन मध्ये सगळ्यात पहिलं टास्क काय असेल माझं? मी ह्या टेबलला परत एकदा रिव्हाइज करेल. येस ऑर नो? हे कळालं? तुम्ही आतापर्यंत सगळेजण आन्सर देत होते, याचा आन्सर नाही दिलं तुम्ही. याचा अर्थ काय? की माझी ही रेंज पार्ट नाहीये आणि हे स्ट्रक्चर माझे आहे, माहिती आहे, ऐकलं आहे, बट जे एक्झाम साठी गरजेचं आहे ते लक्षात नाहीये. इथून काय कन्क्लुजन मिळालं? उद्या 9 ते 11 मध्ये याची रिव्हिजन झालीच पाहिजे. हे लगेच मार्क करून ठेवा आजच. परत एकदा सांगतो, लेस दॅन 1 इनसेन्सिटिव्ह, 1 to 4 लेस सेन्सिटिव्ह, 4 to 8 सेन्सिटिव्ह, 8 to 16 एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह, ग्रेटर दॅन 16 अनस्टेबल. 1 to 4 असेल ते हनीकॉम स्ट्रक्चर, 4 to 8 असेल ते फ्लोक्युलंट स्ट्रक्चर, 8 to 16 असेल ते 4 to 8 मध्ये फ्लोक्युलंट आणि हनीकॉम, आणि 8 to 16 मध्ये फ्लोक्युलंट स्ट्रक्चर. चला परत या. सेन्सिटिव्हिटी तुम्ही कॅल्क्युलेट केली. नेक्स्ट आहे तुमचं द सॅच्युरेटेड. ओके. द सॅच्युरेटेड अँड ड्राय डेन्सिटीज ऑफ अ सॉइल आर रिस्पेक्टिव्हली गॅमा सॅच्युरेटेड दिलेला आहे आणि गॅमा डी दिलेला आहे. द वॉटर कंटेंट इन द सॉइल काढता येईल हे. गॅमा बल्क इज इक्वल टू गॅमा ड्राय इज इक्वल टू गॅमा बल्क डिवायडेड बाय 1 + W. येस. सॉइल सॅम्पल ऑफ वेट 0.8 kg. सॉइल सॅम्पल आहे तुमच्या. सॉइल सॅम्पलचं वेट दिलेलं आहे. किती वेट दिलेलं आहे? 0.18 kg दिलेलं आहे. सॉइल सॅम्पल ऑफ वेट 0.18 kg हॅव्हिंग व्हॉल्यूम दिलेला आहे त्याचा 10⁻⁴ m3. आणि ड्राय युनिट वेट दिलेला आहे 1600 kg/m3. इज इज काय? हा इथे असेल ना ते. is mixed with 0.02 kg of the water, then the water content of the sample. सॅम्पलची काय विचारलेली आहे तुम्हाला? वॉटर कंटेंट विचारले आहे. येईल कॅल्क्युलेट करता? स्किप का बरं करा? अरे वॉटर कंटेंट कॅल्क्युलेट करायची आहे, स्किप का बरं करा? एवढं काही अवघड नाही येते. अच्छा, तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल का? येत ते? ठीक आहे, चालेल. सॉरी सॉरी सॉरी. पटकन. हे सोपं आहे. वाईड रेशो, पोरॉसिटी, डिग्री ऑफ सॅच्युरेशन, वॉटर कंटेंट येथील फॉर्म्युले मॅच करता. येस, दॅट इज सिम्पल. लुईस सॉइल. बघा तुम्हाला बोललो ना, तुम्ही थोडे एकदा ना हे 86 MCQ जर सॉल्व्ह केले ना, तुम्ही पहिल्या चॅप्टर मध्ये उद्या जाऊन तुमच्या जिथे अभ्यास करताय त्यांना सांगाल विचार मला क्वेश्चन. कारण हे क्वेश्चन ESC चे इतके भारी आहेत ना. सगळ्या चॅप्टरची रिव्हिजन होते आणि इतक्या वेळेस होते की सगळं पाठ होऊन जातं. लुईस माहिती असेल आता. डिपॉझिटेड बाय व्हॉट? विंड. पीट सॉइल, हा हे सांगा चला. पीट पीट कुणाला म्हणतात? पीट सॉइल कुणाला म्हणतात? व्हॉट इज पीट सॉइल? ऑर्गॅनिक सॉइल. पीट इज अ ऑर्गॅनिक सॉइल. मग सॉइल काय होती? बोथ म्हणजे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. आणि पीट आणि मग ह्या दोघांचं कॉम्बिनेशन, पीट प्लस मग यांना मिळून जी सॉइल तयार होती तिला कोणती सॉइल म्हटलं होतं? पीट इज ऑर्गॅनिक सॉइल, मग इज ऑर्गॅनिक प्लस इनऑर्गॅनिक सॉइल, आणि पीट प्लस मग या दोघांना मिळून काय म्हणतो आपण? क्युम्युलोज सॉइल असं म्हणतो. व्हेरी गुड. एल्युवियल सॉइल. व्हॉट इज एल्युवियल सॉइल? माहिती आहे. डिपॉझिटेड बाय व्हॉट? रनिंग वॉटर. आणि मार्ल सॉइल इज नथिंग बट मरीन ओरिजिन. फक्त इथे बघा त्यांनी एमसीक्यू पण किती छान फॉर्म केलाय.
लुईस विंडच आहे, पण तिला एओलिन म्हटलंय का नाही. लुईस कोणती, ती विंडने डिपॉझिट झालेली सॉइल जिच्यात कॅल्शियम कार्बोनेट असतो. मार्ल ती मरीन सॉइल जिच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट असतो. येस ऑर नो. ऑप्शन डी इज द करेक्ट. याचं तीन. ठीक आहे, डी. आपण आहे 25 नंबरचा क्वेश्चन. The value of porosity of a soil sample in which total volume of a soil grain. Soil grains म्हणजे soil solids. हे कन्क्लुजन आताच समजून घ्या. What is mean by soil grain? Soil grain means soil solids. Total volume of a soil grain, that means volume of a solid, is equal to twice the total volume of void, 2 times of VB. त्या केसमध्ये काय करायचे आहे, पोरॉसिटी कॅल्क्युलेट करायची आहे. पोरॉसिटी नाही, बट वॉइड रेशो इथून कॅल्क्युलेट करू शकतो. वॉइड रेशो इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ वॉइड डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. Volume of void divided by volume of solid will be equal to 1 इकडे जाईल 1 divided by 2.5 आणि porosity will be equal to E divided by 1 plus E. नेक्स्ट सिंपल आहे, करू स्किप. काय 1 1 काय आलं, 1 नाही येणार महेश, कारण वरती 0.5 डिवायडेड बाय 1 प्लस 0.5 इट विल बी 3.33 जर पोरॉसिटी सांगायची झाली तर. हा, वॉइड रेशो 0.5 येईल, बट पोरॉसिटी ही 3.33 येईल, कारण 1 डिवायडेड बाय 3 येईल ते. आन्सर आहे डी. लिमिट दिलेलं आहे, प्लास्टिसिटी इंडेक्स दिलेलं आहे, प्लास्टिक लिमिट काढायचं आहे. आयपी इज इक्वल टू WL - W. ठीक आहे, हे पण न्यूमेरिकल आहे. वाईड रेशो विचारलाय, अगेन जे केलं तेच आहे, सिंपल आहे. क्वेश्चन नंबर 28 घेऊया. ब्लॅक कॉटन सॉइल्स आर क्लेज अँड आर एक्झिबिट कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ स्वेलिंग. बोला पटकन, ट्रू ऑर फॉल्स. ब्लॅक कॉटन सॉइल ज्या आहेत, या ब्लॅक कॉटन सॉइल ट्रू. तुमच्याकडे स्वेलिंग प्रॉपर्टी असते. ओरडून ओरडून सांगितलंय. ब्लॅक कॉटन सॉइलची प्रॉपर्टी कुणामुळे असते. These clays contain montmorillonite which attracts external water into its lattice structure. Yes or no? ब्लॅक कॉटन सॉइलची स्वेलिंग प्रॉपर्टी मोंटमोरिलोनाइट मुळे असते. म्हणजे काय, ए पण ट्रू आहे आणि बी पण ट्रू आहे, म्हणजे आर पण ट्रू आहे. आणि आर हेच रिझन आहे एच. स्वेलिंग कुणामुळे असते, मोंटमोरिलोनाइट मुळे. सो ए इज द करेक्ट ऑप्शन. ओके. अ ड्राय सॉइल हॅज अ इक्वल अमाऊंट ऑफ सॉलिड आणि व्हॉल्यूम. व्हाईड आणि सॉलिड दोघांचा व्हॉल्यूम इक्वल आहे. व्हीबी आणि व्हीएस इक्वल आहे. व्हॉट विल बी इट्स वाईड रेशो. व्हाईड आणि सॉलिड एका इक्वल आहे. 1 ए और डी ऑप्शन. पोरॉसिटी काय असेल मग, ई डिवायडेड बाय 1 मायनस ई. 1 डिवायडेड बाय 1 मायनस, सॉरी, ई डिवायडेड बाय 1 प्लस ई. 1 डिवायडेड बाय 1 प्लस 1. 1 डिवायडेड बाय 2.5. डी इज द राईट ऑप्शन. क्लिअर. व्हेरी गुड. प्लास्टिसिटी इंडेक्स दिलेला आहे. पर्सेंटेज ऑफ ग्रे फायनर दॅन 2 मायक्रॉन दिलेले आहे. ओके. प्लास्टिसिटी इंडेक्स 25, 15 विचारला आहे. ऍक्टिव्हिटी रेशो सिंपल. ओके, ऍक्टिव्हिटी रेशो लेस दॅन काय तुमचं वालं 0.75. त्यानंतर तुमचं माहिती तुम्हाला 1.25 1.25 पेक्षा ग्रेटर. त्यानंतर काय विचारलं आहे, सॉइल सॅम्पल हॅव्हिंग अ वाईड रेशो ऑफ ई इज इक्वल टू 1.3. वॉटर कंटेंट दिलेली आहे 0.50%. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली 2.60. स्टेट विचारली आहे. स्टेट विचारली आहे. स्टेट कोणती दिलेली आहे, पार्शियल फुल सॅच्युरेशन. एस कॅल्क्युलेट करायचा आहे. एस इज इक्वल टू डब्ल्यू जी यूज करा. एस इज इक्वल टू डब्ल्यू जी डिवायडेड बाय ई यूज करा. एस ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा आणि एस ची व्हॅल्यू वरनं काय डिटरमाइन करायचं आहे तुम्हाला, डिग्री ऑफ सॅच्युरेशन. येईल कॅल्क्युलेट करतात, तिघही दिलेले आहेत, ई डब्ल्यू आणि जी. हा क्वेश्चन जरा इंटरेस्टिंग आहे. क्वेश्चन नंबर 33. वन ऑफ द फॉलोइंग फेज डायग्राम रिप्रेझेंट एट इट्स श्रिंकेज लिमिट. बोला, डायग्राम बघा आणि आन्सर सांगा. श्रिंकेज लिमिटची स्टेट कोणती आहे. श्रिंकेज लिमिट ज्यावेळेस असतं, त्याची सगळ्यात बेसिक प्रॉपर्टी काय आहे, सगळ्या व्हॉइड ह्या वॉटरने फिल झालेल्या असतात. येस ऑर नो. एस इज इक्वल टू डब्ल्यू जी मध्ये एस इक्वल टू 1 आपण पुट करतो. दॅट मीन्स जिथे तुमचे एअर नाहीये ती करेक्ट डायग्राम आहे. सो बी इज द राईट ऑप्शन.
ठीक आहे, बऱ्यापैकी झाले आपले 34 क्वेश्चन झाले. बाकीचं आपण उद्या बघू. ठीक आहे, चालेल. युजफुल आहे हे सेशन्स. रिव्हिजन होते. बऱ्याचशा गोष्टी ज्या आठवत नाहीये त्या परत डोळ्यापुढे जात आहे. हेच स्पीड आणि अशाच पद्धतीने चाललं तर चालेल ना. रोज ESC 30-40 क्वेश्चन ट्राय करू आपण. आता हे काय होते, हे क्वेश्चन बऱ्यापैकी सेम सेम होते म्हणून तुम्हाला ते वाटलं. पण जे काही पुढे जाऊन नवीन क्वेश्चन्स येतील आणि होणार काय आहे, जो टच सुटला आहे म्हणजे सपोज तुम्ही जिओटेक खूप दिवसांपूर्वी रिवाइज केलाय, त्याच्यामध्ये मी ऑप्शन मधनं न्यूमरिकल नसल्यावरती थेरॉटिकल जेव्हा आहे त्यावेळेस त्या ऑप्शनशी रिलेटेड ऑप्शन्स पण आपण डिस्कस करतो. जसं आज आज एक टास्क काय मिळालं तुम्हाला आजच्या सेशन मधनं, की सेन्सिटिव्हिटीचा जो टॉपिक आहे त्याच्यामधले जे व्हॅल्यूज आणि जे स्ट्रक्चर हे उद्या रिवाइज करायचं. बाकी सगळे आन्सर्स तुम्ही करेक्ट दिले, सगळं तुमचं पाठ होतं. ठीक आहे, थँक्यू. बाकीचं उद्या बघू. उद्या आणि परवामध्ये आपला RCC पण कम्प्लीट होईल. ट्रान्सपोर्टेशन आपण चालू करणार आहे. ठीक आहे, थँक्यू. गुड नाईट.